एका मिनिटाच्या आत चहा नाही तर काठीन मारेल तुला. तुम्ही दोघं चहा प्यालात ना, मला चहा पाहिला पाहिजे. ते बघा शिकले मी. कुठे हे पण नाना राग ना घेऊन जर का तुम्ही आजी आहे नाना, तुम्हाला बायको एक नंबर भारी भेटली. आज मी खाल्लं तर तिच्या पोटात. बघ बाई किती जीव येतो यात नानाचा. लय जीव आहे. तर मी आहे घरात. नाही नाही म्हातारा म्हणला मला नको. बरी पेली तू. नमस्कार मंडळी, कसे आहेत तुम्ही? तर आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत. दिवस आपला व्हिडिओ अपलोड नाही आला. भरपूर जणांच्या कमेंट येऊन राहिल्या होत्या की दादा तू व्हिडिओ अपलोड नाही केला. तर सगळ्यांना मनापासून माफी मागतो, कारण घरी एवढा मोठा प्रॉब्लेम झाला होता. थोडे कारण असतं आणि घरचे कामं पण भरपूर होते. आई एकटी होती, त्याच्यामुळे नाही का आईला थोडं काम करू लागत होतो. आणि त्याची मी जो रात्री मला यायला नाही का 11 ते 12 वाजत होते घरी. आणि मग व्हिडिओ कधी ब्लॉग बनवणार आणि कधी टाकणार, आणि भरपूर दमलो होतं. थोडं प्रॉब्लेम पण तुम्हाला माहिती आहे घरात कसं प्रॉब्लेम चालू होतं, त्याच्यामुळे थोडा लेट झाला. तर आजपासून नाही का व्हिडिओ डेली येईन. आणि मी तिकडे अक्कलकोटला गेलो होतो ना स्वामी समर्थांना, तिकडून आल्यानंतर मी भरपूर दमलो पण होतो. पण दमलो होतो तरी पण काही ऑप्शन नव्हतं माझ्याकडे, कारण काम करणं होतं मला. तर काम वगैरे केलं आणि आजी आजोबांचा थोडा प्रॉब्लेम झाला होता, तो पण सॉल्व्ह केला. आज सगळे हॅपी झाले आहे. परत मी ते ब्लॉगमध्ये नाही दाखवले, कारण थोड्या काही गोष्टी असतात त्या नाही दाखवल्या चांगल्याच आहेत. तर त्याच्यामुळे आजपासून मी डेली तुम्हाला ब्लॉग टाकतो आहे. तर आज शूट करतो आहे आणि आजचा ब्लॉग एकदम भारी एकदम मस्त शूट करतो आहे की ते 2 दिवस गेले ते आजच्या ब्लॉगमध्ये कवर होतील याची मी पूर्णपणे काळजी घेतो. तर आपल्या यूट्यूब फॅमिलीला माझ्याकडून नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि तुमचं तोंड गोड करण्यासाठी तुमची आजी एकदम नवीन पदार्थ घेऊन येऊ राहील तुमच्यासाठी, आणि तुम्हाला शुभेच्छा पण देईन आणि पदार्थ पण देईन. तुमचं प्रेम आणि तिचं नातं असंच घट्ट राहावं अशी मी ईश्वरच्याने प्रार्थना करतो. तर आता तुमच्याशी डायरेक्ट कनेक्ट करून देतो त्याला. तर हे बघा तुमची आजी आज किती दिवसानंतर तुम्हाला बघायला भेटली. कशी बसली बघा, बोल ना. आता तेच नाही जायचं तर आजीचं काय तुम्ही पाठा आजीला. झालं आहे का? मी म्हटलं ना माझी तारीफ तर लई दररोज क्वालिटी करते तुमची आजी. कधी काही असू द्या, चुकीचा मीच आहे घरात फक्त. मग कोण राहतं चुकीचं? मी म्हणलं ना मी चुकीचं आहे, मी मान्य करतोय डायरेक्ट माझ्या तोंडाने. चला लेकी बाळी हो, आज खायचं आहे आपल्याला कुरकुरीत रेसिपी. हे बघा रेसिपी एकदम मस्त आहे. पोहे घेतलेले आहेत 7-8 काहीतरी, वाटाणे बिटाणे मस्त सगळं निवडून काढलंय. नाना वाटच बघत आहेत कधी काय करतात आम्हाला खायला. हे बघा नाना बसले तिकडं. लेकी बाळी हो, तुम्हाला मास आशीर्वाद तुमच्या पाठीशी. नवीन वर्षाचं सुख तुम्हाला सुखाचं जाऊ. नवीन एक एक प्रकारचं तुम्हाला खायला भेटू आजीच्या हातचं. आता नवीन आजी तुम्हाला वर्ष जी मनाला येईन तीच करून गाडी वर्षभर. तर आता आजीने तुम्हाला शुभेच्छा दिल्यात. आता नाना कोण पण घेऊ आपल्या नाना तर लय क्वालिटी शुभेच्छा देते तुम्हाला. नाकात बुड घालून देता काय? बोला ना काहीतरी. काय बोला, काय चाललंय? काय चाललं नाही? नवीन वर्षाच्या शुभेच्छा नवीन द्या. वर्षाचं शुभेच्छा. तसं नाही, असं म्हणा. बाळांनो लेकींनो तुम्हाला नवीन वर्ष चांगलं जावो, सुखाचं जावो. तुमचा आमचा आशीर्वाद तुमच्या कायमचं पाठीशी आहे. लेकी बाळी हो, नवीन वर्षाचं तुम्हाला सुखासुखी जावो आमचा तुम्हाला आशीर्वाद. सुखी राहा, सुखी राहा, निरोगी राहा, हसत खेळत राहा. निरोगी राहा. आणि फोन आम्हाला करी जा. नंबर आहे का तुमचा त्यांच्याकडे? नंबर कशाचा? फोन करीता नाना म्हणतात आम्हाला फोन करीता. टेन्शन ना घेऊ, लाईव्ह आणीन मी त्यांना. त्यांच्यासोबत भरपूर गप्पा मारा, म्हणजे तोच फोन आहे त्यांच्यासाठी. तर आता फायनली आपण रेसिपी बनायला चालू करतोय आणि कमीत कमी वेळेमध्ये लवकर करून घेतलं म्हणजे ती पण फ्री होईल आणि मला पण तुम्हाला भरपूर काही गोष्टी दाखवतात आणि त्यांच्यासोबत एन्जॉय वगैरे करता पण येईल. त्याच्यामुळे पटकन शूट करून घेतो आणि काय रेसिपी बनवते ते पण तुम्हाला दाखवतो आणि नंतर आपण हसत खेळता असंच दिवस घालू. तर 2 दिवसाची कमतरता मी आज पूर्णपणे भरून काढतो. तर आता मी व्हिडिओ बनवायला तयारी करतो. तर मी आता नाही का व्हिडिओ बनवण्यासाठी तयारी करायला लागतो. आजी थोडी हेल्प वगैरे करू लागतो आणि व्हिडिओ शूट करून घेतो. आणि व्हिडिओ पूर्ण शूट करून झाल्यानंतर तुम्हाला नाही का मी दाखवून देतो की काय बनवलं आहे आणि व्हिडिओ पण सोडतो. बेकार चालू मग आता
तर चला आता चला की बाई पटापटा या आता. फायनली बहिणी बघा पोह्यापासून काय बनवलंय आणि दोघांचं प्रेम पण बघा. एकमेकाला सोडून खात नाही तर लगेच नानाला आणलं, मला तर म्हणली नाही खाय. तर मी आहे घरात नाना, मी घरात आहे अजून. आहे का मला खा घे म्हणत जा अजून थोडं फार. तर बघ तिकडे देते बा अजून अभि. मग बघा जे काही व्हॅल्यू नाही आपली, तुम्हाला मी सांगत असतो. त्याच्यामुळं आपला माणूस कधी पण प्यारा असतं, कोणाला पण भांडायचं नाही. किती काय झालं तर आपण बाजूलाच पडत होत. हे बघा बरोबर टाकलं मी माझ्या साईडला यांनी. मी व्हिडिओ काढा शूटिंग सगळं केलं मी. नानाला खायला आणून दिलं, मला म्हणली नाही. ज्यांच्या कोणीकडे वा रे वा, अरे वा. असे माणसं पाहिजेत अजून 2-4 घरात. म्हणजे मला तिकडंच नाल्यावर बसावं लागेल बाहेरचं. म्हणली सुद्धा नाही नाना मला ती, हे खाय कसं लागत आहे सांग. तुम्हाला इकडे आणून दिले पापड्यान कुपड्यान. मग तुमच्यात किती जीव आहे त्याचा मला आज तू अरे आहे ना जीव हाय ना. ती काय गप्पा गप्पा खाती कण आणि माझ्या जीव आहे. एवढं चांगलं चुंगलं खाती, वाटाणे आहेत. भारी लागत आहे ना. हम्म. एक नंबर. एवढा भारी पदार्थ बनवला आहे ना बहिणी, एक नंबर. डायरेक्ट पोह्यापासून कुठं वडे मी आत्ता बघितले डायरेक्ट. ही काही पण करते ही बाई. अरे कोण शिकत तुला बाबा, हे कोण शिकत तो? ना क्रेडिट तर घेतलं तिकडं, हम्म. क्रेडिट घेतलं तिकडं लगेच. पेमेंट घेतलं का? पेमेंट नाही पेमेंट लगेच घेतलं. हो कुठे? ते बघा. शिकले मी. कुठे? हे पण नाना राग ना घेऊन जर का तुम्ही आजी आहे नाना, तुम्हाला बायको एक नंबर भारी भेटली. असं कोणा गावात जाऊन बघा, नाही भारी कोलकुटी. तिला काय येत नाही बने तर सांगा बरं. काय सगळं येत होतं. मग फेमस आहे वरून, अख्खा महाराष्ट्र ओळख येतोय. किती आपल्या काय हे बघा तुम्हाला खाऊन दाखवतो. कुरकुर आवाज येतो डायरेक्ट. बेकार लागले कुरकुर असतो. ती म्हणते निबार झालं गो, निबार झालं ना गरम गरम पोयासाठी. पोहायचंच येतं आणि गरम गरम असतं का. टेस्ट एवढी भारी आहे ना. आणि कधी जास्त गरम म्हणजे जास्त हायजेनिक नाही हो, एकदम ओरिजिनल आहे. तेल चांगलं यूज करा आपलं घरचं, म्हणजे जे व्यवस्थित वाटतं तुम्हाला ते पद्धतीने. आणि नक्की करून बघा. नाश्त्याला जर बनवलं ना सकाळी तर मला तरी वाटतं एकदम भारी ना बाई. नाश्त्याला करून खायला पाहिजे नाही. काय चाललंय मला लपून? काय वाटाणा खाल्लं वाटाणा खाल ना. नाना दिवसभर नुसतं खायचंच काय, बहिणीच ते खाऊ घालते नानाला. काय बोल ताजा केलं ते मग ताजा झालाय नाना खाऊन खाऊन. पुढे भरून येऊ आपण 10 तारखेला. नानाला फक्त दिवसभर खायचं काम आहे आणि बहिणीच ती खायला घेते. वरून तोंडला हात लावून बसली. खाऊन माझ्यापाशी खातात तुम्ही का ती? मी खाल्लं तर त्याच्या पोटात. बघ बाई किती जीव येतो यात नानाचा. लय जीव आहे. हा लय जीव. नाही बाई. आता काय कालून भाकरी का माझं डोकं दुखत वाया. तुला दिवसभर नुसतं तेवढंच खरे पाडे. खायचंच. तुम्हाला खायचंय नाना, तिला बनायचं तर ती लगेच म्हणते आता काय बनवू. आणि तुम्हाला माझं खोटं वाटत असेल, हिला एवढा स्वयंपाकाचं नाद आहे. हे बघा मी तुम्हाला वाटत असेल काही पण सांगतो. हे बघा घातलं का चुलीत काड्यामध्ये, बघा घालून ठेवल्या. त्याच्यातला डोक्यात एकच आहे फक्त. मग काय आले विचार करायचा. तुम्ही प्यालात ना त्या बाजार. मी नाही, तुम्हीच म्हणला होता पहिल्यांदा ठेवू नका. बरं तस नाना आधी म्हणले की माझा चहा नका ठेवू. बहिणी खरोखरच नाही ठेवला आज पहिल्यांदा चहा. म्हातारा म्हणला मला नको. पेले तू नारळ्याला फोडणे दिली काय. नारळ्याला फोडणी. नायड्याला फोडणी म्हणजे काय असतं? फोडणी होय बाई. याला मग जरा टाकून जर खाल्लं ना हे वखतच माणूस. पाचायचंच नाही. ओळखत माणूस. आता आपण ओळखतो दोघं बे. जळजळ होणारी. नाना बाई काय म्हणते माहिती का, जड जड होणार आहे आम्हाला आता. जा हा मी म्हणलं आता चहा येईन मग चहा येईन. येता येईल कशाचं चहा. सगळं तर मोकळे झाले माझ्याकडे. तोंडपासून मोकळे झाले. पण तुम्ही आधी काय म्हणला होता नाना? तुम्हीच मी पिया. म्हणलो का मला तर ध्यान नाही म्हणलो का नाही. बाई काय ग असं काऊन करते तू? असं काऊन करते तू? नाना खरोखरच नाही टाकला तो घरच्या. नाना म्हणते त्यांचा फोटो काढा. अय भाऊ तुमचा फोटो काढायचा आहे का?
दोघं बी नाना तुम्हाला भारी येते खेळायला तर आपलं खाते निघून जाते भाकर खात निघून जाते खाऊ तरच राहते खाल्लं का चालले बोंब सगळेच तसेच आहेत नाना सगळे सगळेच म्हातारी सगळं म्हातारी खाल्ली का चालली बोंब कुठं जाते जाते तिकडे बाधा आणायला हे बघा नाना त्यांनी काय आणलंय तोडून तर नाना हे भरी त्याला चांगलेच आहे ना भरी लय वांगे नाही त्याचे मोठाले एवढाले याचे काप लय भारी होते नाही का काटे रे काटे हे वांग्याचे काप पण किती भारी होते काप जर केले तर घालायचे बाई आले सगळ्याचे कपडे घेऊन मग आता मला काय काम आहे धुयाचं भाकरी घालायच्या आणि कोण धुयाच्या भाकरी घालायच्या चहा प्यायचा म्हाताऱ्याला टाकून चहा फर आणि म्हातारा काय अंगी नाही लागायची नाही फार सगळंच नाही म्हणा तुम्हाला मला चहा नाही लय अवघड आहे रे देवा मला चहा नाही दिला नका देऊ खातो मी नाना दिवसभर खातात फक्त चहाच नाही दिला तुम्हाला तस क्या होऊन बसला इथं काय करे काय खरं करायचं काय परत म्हणलं मी म्हातारी काय करते आता तुम्ही तर म्हणलात आता नाही का बाई म्हणली नानाला मी चहा करून देते नाना काय म्हणलं का मी डायरेक्ट ती नाले फेकून दे म्हणले चहा म्हणले की नाही खरं सांगा नाही ना हा खरं सांगा ना आणि मी वाट बघत हो चहाची एका मिनिटाच्या आत चहा नाही तर काठीन मारीन तुला तुम्ही दोघं चहा प्यालात ना मला चहा पाहिला पाहिजे दाताड काय हास्य ती मोठ्याने काय करे बाय मुकडे चहा आणि मला लबाड सगळ्या महाराष्ट्रात लबाड चहावरून भांडणं झाले हो खरंच लय अवघड आहे हो लगेच चहा ठेवायला सांगितलं बाई लाव चालली बरं का बाई पण हे बघा चालली आपला गाडा आहे लगेच तिकून पसणार नाही अरे देवा लय अवघड आहे रे भाऊ तू पिली मला नाही दिला आणायची नाही ते काल होतं कमून केवढे ते 150 रुपयाचे 100 रुपयाचं आणायचीच नाही ना नकोच कमून आणायचं बैल आवडत होती काय शेवभाजी आणू हा? नका ते आम्ही अजून विकत घालून कोणाचं खाल्लं नाही चटणी मिरची एकात कम नाही खात काय बेकार लोक काही खाते हॉटेलच्या भाज्या चांगल्या नसतात होय? आणि तुम्हाला तर लय आवडती नाही मी कोणची खाल्ली भाजी पुरी भाजी फक्त ते हे खाल्ली मिसळ मिसळ मोठी मिसळ ती आवडते का तुम्हाला तेवढीच फक्त ना ते अजून हॉटेलचं काहीच खात नाही तर आपण प्रत्येक वेळेस गेलो तर हॉटेलला लगेच आपलं आवडून खातो त्याच्यामुळे आज त्यांचं असं शरीर आहे आणि आज आपलं असं आहे पण आपलं कमी दिवसाचे येतं ते अजून त्यांना तरी 10-20 वर्ष काहीच होत नाही शरीर बघा अजून नाना गोणी उचली नाही उचली नाना तेव्हाच तांदळाची गोणी वगैरे तर असली ना घरामध्ये जर कुपन वगैरे आणलं ना नाना न सांगता म्हणजे अजून म्हणजे एका साईडने उचलीत पूर्ण नाही उचलीत पण आम्ही दोघं जण मिळून एक गोणी उचलीत होतं मला एकट्याला अजून ती गोणी जास्त हलत नाही पण ते वडीत काय ना इथून पूर्णपणे घरात नाही येतं नाना तर ताकद आहे तशी आमचा नातू लय भारी निघला तू ताकददार कोणता 24 तास कोणता 24 तास ते काय ताकद आहे कशाला म्हणते त्याला माहितीच नाही मग आता काय करायचं आहे आता ते काय मोबाईल घेऊन दे ना त्याला बघायला ताकद वाढत आहे का मग मोबाईलने ताकद वाढत 24 तास बघत गाडी चिपडे डोळे होते त्याचे बाहेर चिपडे एकदम आज तुला सुद्धा ब्लॉग मध्ये वळ नानाने बघ सगळं चिपडी डोळे रात्री येतेच भर येत तसं पाहिले मला दवाखान्यात जावं लागेल सतत मोबाईलच येते पोरा ढोंगल बांधा आणलं का निवड काय झालं आता कमन द्याय ना चहा नाही द्यायचा म्हाताऱ्याला बोलत तुम्हाला भांडत चहा दे आता काय कर नाना मग हे बघा नाना चहा किती आणलाय एवढा कोरा चहा पिऊन नाना पोटात आग पडन नाही दिला. बघा नानाची चहा पाहिजे स्टाईल येऊ काय झालं नाही येऊ ह्यो कोरा चहा नाही बरं का ते दूध वगैरे नाही पित 4 दिवस उठवून मी दिले असते चहा पेले मला नाही दिला हो. याच्या दोन सगळे हा चहा जे नाना ते पितात ना तो एकदम आयुर्वेदिक चहा आहे फक्त गुळाचा आहे
आणि त्यात पाणी टाकलेलं आहे आणि चहा पत्ती, दूध वगैरे ते पित नाहीत ना. दुधात चहा प्यायला काय होतं? नाही काय होतं त्याने? मळमळ होते. साखरचा चहा यूज नाही करत ते घरामध्ये, पूर्णपणे गुळाचा चहा पितात सगळेजण. म्हणजे मी कधी मध्ये पितो, पण ते दोघं सकाळ संध्याकाळ पितात ना, तर गुळाचा चहा पितात. गुळाचा चहा डॉक्टर म्हणते गुळाचा. आणि आपण स्वयंपाक वगैरे केलं ना, भांडे थोड्या वेळ ठेवतो तो आणि नंतर धुतो तो वगैरे. बैला अजिबात ते जमत नाही. हे बघा लगेच धुवून जिकडे तिकडे. बाई तुला प्यायचं का चहा ह्यो? मला नको बाबा, तू पी. तिला चहा द्या तरच पचल मला, नाही ते पचायचं नाही. दे बस काय चाललंय काय हो तुमचं? पाचला एक वाट घेतलं बस. एक गोटा घेतल्या 5 लाख तुम्हाला. सगळे पाच नाही 10 मला फार सगळे नसते. भाडे तुला किती चहा दिला तरी कमीच आहे रे. एखादी म्हणते जाऊन दे मला नको. निर्बचार राहील. आता आता चहा प्यायला आता काय बोलायचं आपण याच्या पुढं? साखर वाढत असते, साखर लय नाही चहा प्यायला पाहिजे. तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच मोमेंट कॅप्चर करता आल्या आणि भरपूर एन्जॉय वगैरे झाला. तर दिवस आजचा मस्त गेला आहे. मी ते 2 दिवसाची जेवढी कमतरता तेवढी भरून काढण्याचा प्रयत्न केला आहे. तर असेच नवीन आपले ब्लॉग बघण्यासाठी जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करा आणि उद्याचा ब्लॉग बघायला मिस नका करू. तोपर्यंत सर्वांना गुड नाईट, टेक केअर.